तर चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. एका बाजूला ठाकूरपाडा येईल, दुसऱ्या बाजूला सारे गाव ही लढत मित्र आपल्याला पाहायला मिळते. हॅलो दमनला आहे. हा 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 दौरा आहे ना. जा घरी जा. घरी घरी आहे विचार आहे गावात जा ना. कुठल्या हॉटेलला बस माझं नाव सांगा. आ? आ? हा ना. ठीक आहे ठीक आहे. हो मग तो लय कामाच्या मागे लागले. काय ना संजय और ये जैन बोला तेरे को ना. जय हिंद. पहिल्या चेंडूवरती स्कोर कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतलेली आहे. चौथी धाव घेण्याचा इथेही प्रयत्न पाहायला मिळतोय जयंतच्या माध्यमातून आणि ही दुसरी धावी कंप्लीट केली जाते. निश्चितच एक धोक्याची धावी मित्र म्हणून घेण्याचा प्रयत्न मिळाला होता. 2 धावा धावपंचावरती जमा केलेला आहे. संजय फर्स्ट आपण पाहतोय यावेळेस खराब चेंडूच्या हाताला पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडू हाताला जातोय. एक धाव घेतलेली आहे. 1+1 पण अशा 2 धावा चेंडूवरती घेतल्या जातील. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 4 अंकावरती जाऊन पोहोचते. 4 धावा. चांगले चेंडू हाताळला जातोय. मागील चेंडू आपण पाहिलं तर खराब चेंडूच्या आपण पाहायला मिळाली, परंतु लगेच गंमत करत असताना पाहायला मिळते. दोन्ही टीम अतिशय ताकदवार पाहायला मिळतात आपल्याला आणि त्या अनुषंगाने ते खेळली तसा शंका लागते. स्कोर केला होता पण पण पाहतो की जेवण याला काही चेंडू समजत नव्हते. 2 चेंडू मात्र हे सामना 8 हा नॉकआउटचा सामना आहे. पाहूया दोघांनी कमर कसलेली आहे. म्हणून चांगले पाहायला मिळतं. धावा खर्च केला जातो. पण पाहतो की चेंडूला समोर ठेवला जातो. पुन्हा एक बास्केट करण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव सांगा त्या पाहतो तुला जे तर खरोखरच पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या 4 आहे आणि 4 चेंडू झालेला आहे. चेंडू हाती घातल्यानंतर मात्र चुकून टाकला सन्मानाचा प्रयत्न एकापेक्षा अधिक काही नाही आहे. परंतु आहे किंवा यांच्या बॅटली चेंडू लागत नाहीये. स्ट्राईक आपण मार्फत फटका चांगला सजवलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक देऊन होतो. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि त्यांना आपण पाहू शकता दुसरी धाव घेण्याचा मोह आवडता आला नाहीये आणि आता मात्र इथं फलंदाज पाहूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. क्या हुआ बात है या नहीं है और डिस्कस चल रहे. जरा खेळायला सुरुवात करा. क्रीज दोनों भी क्रीज छोड़ना चाहिए. इसने क्रीज छोड़ा कि नहीं छोड़ा वही देख रहे. एक ही रन है ना. कितना लिया था. एक ही रन लिया ना. एक ही लिया तो लसूणची आपण पाहतोय धावगण कबड्डी 6 टाका. पहिला ओव्हर खत्म हो गया ना.
पूर्ण शक्यतो समाप्तीनंतर आपण स्कोर जो आहे तो 6 धावांवरती त्याची आपण तारीख तर दोन्ही फलंदाजांना सोडणं गरजेचं होतं. संघाने क्रीज सोडली होती, ज्यावेळेला क्रीज सोडली होती त्या अनुषंगाने जाधव पंचांच्या माध्यमातून नाव घोषित केलं आहे. म्हणजे सोडवला आहे और साईडला शुद्धच काय त्या ठिकाणी तेव्हा आपण पाहतोय पर्यंत होतोय बाद संघ संतोष आला ना? संतोष आला. खूप खराब सुरुवात पाहायला मिळते अष्टविनायक ठाकूर संघाच्या माध्यमातून फलंदाजी करून असताना षटक क्रमांक पहिले समाप्त झालं पण पाहिलं तर 6 गाड्या फक्त बाजारी बाजू लागल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि पहिल्या चेंडूवरती संघ हा बाद होतोय. तरुण फलंदाज मैदानी जहाजमध्ये संतोष होतोय. जरा स्पीडअप करा. संघ करायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही घेऊन आक्रमक घ्या आणि एकदा पवार होता आपल्या गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला सुरुवात समज मिसळून केलेलं आहे लयाच्या रिझर्व्हच्या मुद्देमध्ये ट्रॅव्हल्सच्या काही बातमी केली आणि विकास दाखवली जाते एकापेक्षा आठ काय झालं एका फुटबॉल 7 या अंकावरती जात भेटतोय एक 7 त्याच्यात विकट अवस्था पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये सारंगाव संघ हा एकत्वाद संघ आहे आणि त्या संघासमोर खेळत असताना तो मात्र आपण पाहतो कोणतरी कमी मिळतं सारंग संघाने सुद्धा आपण जर विचार केला तर लीगच्या 4 सामन्यांमधील 3 सामने विजय संपादन केले होते आणि ठाकूर संघाची ती स्थिती असे 2 बलाढ्य संघ एका समोर खेळत असतानाही त्यांना मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची अवस्था होते कसा होता तो विचारतो साईडला काय करतो पाहिजे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 इथं कम्प्लीट होतात आणि आता मात्र पाहूया तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला दोन रन कम्प्लीट होतात त्यावेळी मागायला पाहिजे ना बाबा आउट आहे पण बस फलंदाजाला बाद केलं नाहीये त्या कारणाचं 2 धावांची पेनल्टी दिली जाते सारेगाव संघाला त्याला वादविवाद झालेला कनेक्शन पेनल्टी घोषित केलेली आहे पेनल्टी आहे 2 धावांची येस 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 आपण जर पाहिलं तर ज्या फलंदाजाला आउट करायचं फलंदाज आउट केलं आहे आणि फलंदाज झाला नाहीये तर तुम्हाला पेनल्टी लागेल असं पद्धतीचं आहे त्याच्यासाठी 2 रनांची पेनल्टी लागलेली आहे थांबून लुटली पाहूया यावर सेन्सरला कोणी पाहिलेलं आहे सोळा नंबरच्या रिझल्टमध्ये यावर ट्रॅव्हल होते पाहूया दुसऱ्या धावेच्या
आगाज झालेला आहे आणि दुसरी धावी कंप्लीट होते. तिसरीचा फटका पाहायला मिळते. आणि आता मात्र काय होतं यस बाद. अभी कितना हुआ है? वो बाद में जोड़ा, अभी कितना हुआ है? अभी 11 हुआ है, तो वो पेनल्टी नहीं जोड़ा. तसं धावसंख्या झाली 11 आणि आता त्या 2 धावा झालेली आहे. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गणेश ठाकरे होते मैदानाच्या आतमध्ये आपण काही 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. पहिल्या 2 धावा ऍड करून धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 2 धावा धावा कमी पाहायला मिळते धावफलकावरती. पहिल्या इकडे धावाला सुरुवात केला जाईल का? आणखी फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळ करतात ते करायचं संतोष मुजावली गणेश ही आहे ठाकरेपाडा संघाची. गोलंदाज झाला दिसतो षटक क्रमांक 30 आपल्या संघ दिव्य नानकर ना आता. गोलंदाजी मार्क होती त्यांचा यावेळेस डास दिल्यावरती गोलंदाज लक्ष आणि आपण पाहिलं तर चेंडू पाहता पाहता काय घडतं पाहूया. दोन धाव घेतले ना. भाऊच्या स्वरूपाने ही तीन धावा आपण कंप्लीट केलेला पाहिला. दोन संघ एक आपल्या म्हणून दिवस बँकर संघाची आपण यानंतर आपण पाहू शकतो दाखल 16 अंकावरती जाऊन पोहोचले. मला जिंकण्याची स्टार्ट सुरुवात आकार बनायचं काय म्हणून काय चालण्यासारखं काय केल्यास धरला होता परंतु मला सुद्धा मन बनवलं की मी चांगली गोष्ट करायची आहे चेंडूची हाताने सुद्धा केलीच. गणेश नाही तयार होते यावेळेस आणि खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. हा चेंडू सीधा पार होतो षटकार चांगला प्रयत्न मोटर मस्त खूप दुरून आले होते परंतु अशा स्टेजला तुम्हाला हे चेंडू कलेक्ट करणं गरजेचं असतं परंतु खूप चांगला प्रयत्न केला. काय काय मस्त केला आणि या 7 अभिनय काय संगीत पुढे सरकते आपण पाहिजे दाखलच्या वरती तर 22 ना. 22 58. खोटून पाहण्याचा प्रयत्न होता स्कॉलगांधीच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते इथे मात्र दुधारी तलवार आहे. मग कुठला फलंदाज जरी स्ट्राईक वरती आला तर क्षमता आहे मोठे मोठे खेळण्याची जे गणेश ठाकरेनं दर्शवलं गेलं सभा धावफलकावरती लागली. तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडू बाकी ना. दुसऱ्या ओव्हरची अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे काल करण्यासाठी अष्टविनायक ठाकूरदार संघाचं कवच यावेळेस सोडवलाय आणि हाही चेंडू जातो सीमापार. यस नोट आउट षटकार. खूप असे म्हटलं होतं की ही दुधारी तलवार आहे कुठला फलंदाज जर स्ट्राईक वरती गेला तर क्षमता आहे आणि ती क्षमता दर्शवावी लागेल कारण 2 ओव्हरमध्ये खूप धावा कमी होत्या. डावाला आकार देणं गरजेचं होतं आणि या षटकाच्या माध्यमातून धावसंख्या 29 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. आता कोणीतरी आपल्याला जे आहे ना ते कॅल्क्युलेटर पाहायला मिळतंय. तिसरं षटक चालू आहे 29 धावा दाखल करते. यानंतर मनोज दिव्यांग मानकर या संघाबद्दल सामना खेळवला जाईल पाहूया पुढच्या यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू तो काही गाडा आहे पासूनच बाद होतोय काही प्रभूच्या स्वरूपात.
किरण किरण हम्म. त्याला स्पीड करायचं आहे की मीटिंग कमी घ्यायची आहे पण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे त्याला नंबर विनंती आहे की आपण आपली जागावर लगेच घ्यायची आहे शेवटचं अंतिम षटक पहिल्या पारीतील पाण्यासारखं राहील की या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल 3 षटकांचा खेळ संपन्न झाला 29 धावा आपण आपण पाहिलं तर 16 धावा 2 ओव्हरमध्ये 13 वाजतील कारण एक षटकार आपण पाहिलं तर जॉबच्या बाजूमधून आणि दुसरा आपण पाहिलं तर संतोषच्या बाजूमधून आणि या ग्राउंडच्या मोठी जे झाडं आहेत त्या झाडाला जर चेंडू स्पर्श झाला डायरेक्टली तर तो षटकार दिला जाण्याची नोंद घ्यायची आहे त्या झाडाला लागून मैदानाच्या आतमध्ये पडला तरी तो षटकार घोषित दिला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मार्ग गणेश सचिन किती धावा जमा करण्यात आल्यासारखं राहील गणेश पण चेंडू यावेळेस आपण तर मात्र आपण पाहिलं तर खूप धावून समाधान मानावं लागतं खूपच चांगला गेला होता वरून गॅप शकता आणि परिणामचं एकच धाव घेतलीच जाते एका धावाने स्कोअर काढला बघून होतो लागलाच धाव तेच दादा आणि इथं मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला आहे काय बघता पाहिजे एकच धाव घेतली जाईल कारण गणेश आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवून बघू आहे तो गणित चांगला आहे मुला बसवनच्या त्याच्या समोर जेव्हा ठेवत नाही त्या कारणास्तव आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ खूप चांगला पाहायला मिळाला होता किंवा लीग मध्ये पहिल्या सामन्यामध्ये आराम केलं होतं त्यानंतर बाकीच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं 3 सामन्यामध्ये तर त्यांची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली होती आज तेच गोलंदाजी करावी लागेल बदल कारण समोर आपण पाहतो की गिरीश ठाकरे आहे आणि अशा या फलंदाजासमोर तुम्हाला एक चांगल्या स्पॉट वरती चेंडू हाताळणं गरजेचं आहे पण जे 4 चेंडू देखील आहे थोडं सरसावून त्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि पाहुणा चेंडू मात्र जातोय डीप मध्ये एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु एकच धाव घेतली जाते बाईकच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते यष्टीरक्षक बीट झाली होती आणि एकच धाव आणि गणेश ठाकरे सारख्या फलंदाजाला हे बांधून ठेवलेलं आहे कारण या ओव्हर मध्ये 2 चेंडूंचा सामना केला तर दोन्ही धावा जमा केला या फलंदाजाने एकंदरीत धावसंख्या पाहिली तर आपण पाहू शकतो धावती 32 धावा अंतिम षटक चालू आहे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे 3 चेंडूंमध्ये किती धावा जमा केल्या जातील पाहण्यासारखं राहील आपण जर विचार केला तर या खेळपट्टीचा या ग्राउंडचा तर जास्त धावा बनत नाही 35 40 प्लस धावसंख्या जर असली तर एक चांगला स्कोर गणला गेला आहे यामध्ये सुद्धा एक मात्र आपण पाहिलं तर हलकीशी अपील सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि मॅचच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने 33 ना 33 धावा धापलकाप्रती लागला गेलं पाहूया चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय गणेश अपेक्षा आहेत भरपूर संघाकडून पाठीराख्यांकडून त्या अपेक्षेला मात्र कुठेतरी गेलेली आहे चेंडू मात्र पाहायला पहा किती चांगली माहिती आहे की अंतिम अंतिम चेंडूवर काही खेळ ते मोठा फटका खेळण्याचा केला जाईल ताकद पूर्ण मनगटामध्ये आणून ठेवली जाते आणि अशा वेळेस तुम्ही स्लोअरचा मारा करताय त्यावेळेस निश्चितच फलंदाज कुठेतरी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि त्या गतीचा मात्र अंदाज घेता आला पाहिजे आणि एकदा झाली सांगता शेवट चेंडू लास्ट बॉल वाईट बॉल आहे ते वरीक्षण केले गेले समोर प्रयत्न पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने वळला जातो आणि वाईटचा इशारा केला जातो त्यांच्या माध्यमातून मात्र पट्टा चांगला आहे पहिल्यापर्यंत 17 गाव निघाले एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतो काय करतोय आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर
2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा स्कोर पण 4 षटकांचा देखील संपूर्ण झाला. धावसंख्या पाहतोय आपण वरती 36 आणि 37चं टार्गेट सारख्या संघासमोर आहे. तर चला दिवे संघासमोर संघ त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल दिवे वर्सेस मानकर. नाणेफेक करत आहोत दिवे वर्सेस मानकर या संघादरम्यान. सामान्य संघात विनंती आहे की आपल्या सुभाष आपण करूया या सामन्याचा टॉस. येऊ कोण बोलतो सारखं उभं राहा कॅमेरा दिख रहा है हो कापा कोण जिंकला ना त्याला लगेच उतरायचा आहे आणि पहिली संघाची आहे अष्टविनायक ठाकरपडा संघाला विनंती आहे. 37 धावांचे टार्गेट ठेवलेले आहे सारख्या संघासमोर. आपण पहिला सामना पाहिला तर 30 धावांचे टार्गेट आहे. आपण जर पाहिलं तर खरोखर खेळ टप्प्यावरती धावा कुठेतरी कमी पाहिजे होत. खेळ संपन्न झाला. आपण पाहिलं तर धावसंख्या 36 जमा केली गेली आणि 37 धावांचं लक्ष मात्र ठेवलेलं आहे सारंग संघासमोर. गोलंदाज आपण पाहतो संघ हिंमत आणि आपण पाहतो की 18 जोडी सलामची बाजूला आतमध्ये
सगळ्या धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार्यासारखे आहे सगळे धावा कशा प्रकारे पूर्ण केले जातील की विधानाच्या माध्यमातून थांबवलं जाईल. कारण जर खेळपट्टीचा विचार केला वेळेला साथ देणार नाही ती तशी गोलंदाजी खेळ आहे. बॅट्समॅनच्या रडार मध्ये तिथे चेंडू त्यानंतर पाहिला ज्या ज्या वेळेला सारा संशय गोलंदाजी केली विचार काय बोलतात टीम स्वतः घेत आहे परंतु चेंडू पार 4 धाब्याने स्वतःच्या संघाचा अकाउंट ओपन केलं जाते. हिंमत आणि हिंमत दाखवते चांगला फटका खेळला गेला आहे. मलाही विचार केला होता की बॅट्समनचा तुम्ही रडार ठेवाल चेंडूला समज तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल आणि त्या पद्धतीने मात्र फटक्याला सजवून केला आहे हिंमत आहे. 4 धाबा वसूल केल्या 37 धाबांचं लक्ष्य आहे. सर्वात चांगली झालेली आहे. संघ तयार होते इकडे लोक मार्क होती लोक मॅच आपल्याला पाहू मिळेल स्नान कर या वेळेस आज ताकद झटका हा चेंडू गोलीच्या रफ्तारने सीमा पार षटकार क्या बात है. कोण बोलतो धावा बनत नाहीये फक्त धावा बनवणारा पाहिजे आणि ते बनवताना दिसतंय हिंमत हिंमत दाखवतो बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळून 10 धावा 10 फलकापैकी 40 प्लसचं क्रिकेट मित्र पाहायला मिळतंय आणि ज्या संघाची 40 प्लस मध्ये ओपनिंग जरी मजबूत आहे तो संघ निश्चितच या फॉर्ममध्ये चांगलं काम करतोय आणि या संघाची तर आपण पाहतोय तुकाराम आणि हिंमत ही जोडी खूप चांगली आहे चांगली सुरुवात करून देतो आणि होणारा फलंदाज त्याचा बेनिफिट आहे होतोय. चलो ज्यामुळे दिलेला आहे केली आहे चेंडूची पैकी केली जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा इथं मात्र कम्प्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या स्कोअरमध्ये बॅट्समॅनच्या 12 रन कम्प्लीट जाईल बेस्ट आहे. असरदार सुरुवात पाहायला मिळते. षटकार क्या बात है. सामना लवकर संघाच्या दिशेने वाटचाल करत असताना फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे सर सीमा पार षटकार धावसंख्येला मिळतो आकार धावसंख्या पाहिली तर 18 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. उमेश षटक चालू पॉवर प्लेचं आणि पॉवरफुल गोलंदाजी चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर 2 धावा आणि इथं मात्र षटकार पॉवर प्ले आहे त्या कारणास्तव आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक राहू शकतात एक आपण मिडविकेटला पाहतोय आणि हा चेंडू चांगला हा समज ठेवला जातोय टॉप साईडला आहे लवण में नाही इथेही पाहू शकता इनफिल्डच्या वरतून पुन्हा एकदा हिंमत दाखवली गेली आणि हा चेंडू पाहतो सीमापार दणदणीत चौकार या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला म्हणतो आकार धावसंख्या आपण पाहिली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा क्या बात आहे. एवढ्याच ओव्हरमध्ये सामन्याला मात्र रिझल्ट घोषित करण्याच्या जवळजवळ आपल्याला पाहत होते 37 धावांची असताना पहिल्या 22 धावा इथं मात्र जमा केल्या आणि सर्व धावा ऐकल्या हिंमत आपली हिंमत दाखवते जमा केलेली आहे. नेक्स्ट ओव्हर संतोष येतोय अजून विजयाचं समीकरण 15 धावांचं आहे 8 चेंडू 15 धावा अजूनही सामना संपलेला नाही जिथं चिकागो संघर्षाने अचूक टप्प्याचा मारा केला धावा वाचू शकतायत परंतु अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की लवकर सामना संपेल असं चित्र दिसतंय क्रिकेट आम्ही भरलेला खेळ आहे कावळापुढे चेंडू तिथे मात्र चांगला चेंडू आहे बीड झाले फलंदाज परंतु किपरने मात्र चेंडू सोडला गेला आणि एक बाईच्या स्वरूपात ही धाव कम्प्लीट केली गेली
अच्छा अच्छा. दुबारा से आता है. परंतु 23 धावा 10 धावावरती लागला गेला. यासाठी अजून आपण जर पाहिलं तर 14 धावांची गरज आहे. चेंडू 14 धावा इथं मात्र दिशा दिलेली आहे. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल सुद्धा कम्प्लीट केली. हा ना चालू आहे आणि तो मात्र आपण पाहू शकता डायरेक्ट हिट झालेला आहे. काय करता यस कलेक्ट होईल बाद. आउट घे. आउट हो गए ना. आउटच झाला ना. संदेश भाऊ कसा काय झोप झोप पुरी झाली नाही वाटत तुझी. आमची झाले मग जैनची झाली होती आता जैनची झाली होती. ठोका त्याला व्यवस्थित. हा. लहू आला ना. आठवण येतो आठवण. त्यावेळेस आपण पाहतोय लहू येतोय बदलू साधी यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहूया खाली रिझन आहे 2 क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धाब्यावरती समाधान मानलं जातं. एका धाब्याने स्कोअर कार्ड पुढे सरकते. पाहू शकता आपण कार्डवरती 25 धावा 25 अजूनही 12 धावांची गरज आहे विजयाचा समीकरणासाठी. संतोष गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेवू इथं ऑन साईडला खेळून काढलेला आहे. लवणच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. 26 धावा वरती लागला गेला. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. पाहूया इथं मात्र एकच धाव घेतली जाते. माहिती आहे की धावा तेवढ्याशा राहिलेल्या नाही त्यासाठी गडबड घाई केली जात नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत आणि इथं मात्र एक धाव जोडली गेली. 27 धावा धाबालकावरती जमा झाल्यात. गोलंदाज खोदून काढली ती चेंडू आपल्याच मध्ये कलेक्ट केला जातोय आणि इथं मात्र सांगता आपण जर पाहिलं तर हो गया 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 27 झालेला आहे. म्हणजे अजून एक 10 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 10 धावा डिफेन्स केल्या जातील का हे पाहण्यासारखं आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये परत धावा खर्च झाला त्याचा दबाव प्रेशर येणाऱ्या गोलंदाजांवर आपण पाहायला मिळते. खास करून आपण विचार केला संतोष आणि इकॉनॉमिकली गोलंदाजी हाताळली गेली फक्त 5 धावा खर्च केले. गणेश गोलंदाजी मार्क वरती गणेश ठाकरे कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण धावा वाचवायच्या 10 आणि 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इनिंगमधील तिसरं षटक अतिशय महत्वपूर्ण पाहूया या मध्ये किती धावा खर्च केला जातील. स्ट्राईकला लहू आहे ना. रोहितने मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केला होता. सफल झाले ते क्रॉस पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न तर पाहायला मिळत होता. हवं तसं बचापटामध्ये घेता आलं नाही पण निर्धावची होती तुम्हाला सांगता चेंडूवरती चांगला चेंडू सुटायला जातो. पाहूया पुन्हा एकदा सौभाग्यच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्ण आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचले गेले नाही. चेंडू मात्र निघून गेला. या हातामध्ये कुठल्या प्रकारची इथेही धाव खर्च केली गेली नाहीये. 10 चेंडू आणि 10 धाब्याची गरज आता उरलेली आहे. पाहूया अजूनही सामना काही सोडलेला नाहीये. चांगली केली होती
परंतु रनिंग चांगली ही पाहायला मिळाली. परिणामस्वरूप एक धाव कंप्लीट झाली. 9 चेंडूवर 9 धावांची गरज आहे. विजयाच्या समीकरण पाहायला गेलं तर इथे गणेश ठाकरे चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला, एकच धाव कमी गेलेली आहे आणि षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संख्या आपण पाहतोय धावपंचावरती अजून एक चांगला तर्जेदार कॉलेजचा चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाज डबल माइंड मध्ये आहे की चेंडूला हवाई सफर करायचा की ग्राउंडेड खेळायचा आहे. पाहू शकता आपण हा चेंडू गणेश ठाकरेसाठी सारंगाव संघाने जर एखादा मोठा फटका खेळला गेला तर सामना खिशामध्ये घालू शकतात. पण हा प्रयत्न होईल का तो झालेला आणि चुकी चुकी आणि चुकी पाहायला मिळतो. अंदाज दिला की मध्ये नकार आहे परंतु मात्र तसं चित्र घडले गेले नाही आहे आणि हा चित्र सीमा पार चकार अंकावरती आज बघायची गरज आपल्याला मिळते. कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली संदेशांची माध्यमातून. पाहूया एक मोठा फटका आणि निश्चितच स्कोअर कार्ड मध्ये संजीवनी पाहायला मिळाला. यावेळेस मात्र खराब हातांनी परंतु चौकार गेले त्यानंतर ज्या पद्धतीने गणेशाने गोलंदाजी कसून केली होती कुठेतरी त्याच्यावरती मग प्रेशर पडला जातो, मनोबल खसला जातो आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं की सवय होण्याचा प्रयत्न केला आणि तो चेंडू मात्र उजवी सोडून गेला. काही मात्र आपण पाहतो की रिझल्ट मध्ये चेंडू बाकी इथेही चुकी पाहायला मिळते. क्या बात आहे, क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं पाहायला मिळालं, खरं पाहायला मिळतंय मित्र म्हणून या स्टेजला तुम्हाला धावा वाचवायच्या आणि गोलंदाजी चांगली परंतु फिल्डिंग प्लेस चुकी करताना पाहायला मिळते. बससंख्या पाहिली धाव पिकावरती जाऊन पोहोचते 35 35 दोन धावांची गरज आहे फक्त विजयाचं समीकरण. क्या बात आहे, एक एक धाव किती महत्वपूर्ण असते याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. गणेश ठाकरेने चांगली गोलंदाजी केली, संतोषाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पहिल्या खर्च झाला काय हरकत नाहीये, झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असतं. संतोषाने चांगली केली, 5 धावा खर्च केले. त्यानंतर गणेशाने सुद्धा आपण पाहिलं तर गोलंदाजीवर रोटेशन केलं. कारण मित्र हा नॉकआउटचा सामना इथनं जर आपण पराजय होतोय तर त्याचा दुःख अधिक असतोय आणि सुख पदरी पडतोय जे अनमान सारंगाव संघाच्या बाजूने आपण पाहतोय. कारण 2 धावाची गरज आहे. शेवटचं अंतिम ओव्हर किंग यांच्या माध्यमातून ह्याला म्हणतोय. चांगला चेंडू खूप चांगली त्याची जर गोलंदाजी झाली तर त्याच्या 40च्या अंदरच्या धावसंख्या ही तुम्ही डिफेन्स करू शकता. आपण ओव्हरऑल या 2 दिवसामध्ये जर खेळ पाहिला तर बरोबर खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. संख्या मोठी झालेली आहे 36. एका धावीची गरज आहे आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 1 धाव. डिफेन्स केली जाईल का तयार होतो मार्क होती आणि या वेळेस चेंडूला टर्न केला गेला. एक धाव सहज घेतली गेली आणि चांगला विजय संपादन केला जातोय सारख्या या संघाच्या माध्यमातून.